दिनांक 18 जानेवारी रोजी पहाटे सकाळी 8:30च्या सुमारास फिर्यादी बाळासाहेब डोंगरे हे वॉकिंग करायला गेले असता त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून दोन इसम मोटरसायकलवरून फरार झालेले होते। सदर बाबतीमध्ये पोलिसांनी निष्पन्न गाडी क्रमांकावरून संपूर्ण गाडीचा क्रमांक निष्पन्न करून त्यावरील जे आरोपी होते ते देखील निष्पन्न केले आणि 24 तासाच्या आत त्या गुन्ह्याचा उलगडा करून सदर गुन्ह्यातील स्नॅचिंग केलेला मोबाईल तसेच इतर 16 मोबाईल असे आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत। सदर गुन्ह्यामध्ये एक जुवेनाईल अल्पवयीन बालक आणि एक मेजर असे 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। तसेच ज्या दुकानामध्ये हे मोबाईलचे कोड ओपन केले जात होते आणि मोबाईल फॅक्टरी रिस्टोर केले जात होते, फॉर्मॅट मारले जात होते, तर त्या देखील व्यक्तीला मोबाईल शॉपच्या ओनरला यामध्ये सहआरोपी करण्यात आलेला आहे। पुढील तपास पोलीस स्टेशनचे PSI पोगुलवार हे करत आहेत। तसेच MIDCच्या पूर्ण DB टीमने सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे। पोलीस अधिकाऱ्याचा मोबाईल चोरीला गेला म्हणून तात्काळ कारवाई झाली का? पोलीस अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून ज्यावेळी त्याचा मोबाईल चोरीला गेला त्यावेळी त्या गाडीचा पाठलाग करून त्यांनी त्या गाडीचा नंबर लक्षात ठेवला आणि त्या नंबरच्या आधारे आपल्याला पुढील CCTV फुटेज पाहून पूर्ण गाडी चालक आणि त्याचे इतर साथीदाराचा शोध घेण्यास मदत झाली। त्यामुळे गुन्ह्याचा उलगडा लवकर झालेला आहे। याचप्रमाणे इतर लोकांचे मोबाईल चोरीला गेल्यावर आपण सक्रिय असणार। 100% आमचा उद्देश लातूर पोलीस जिल्हा पोलीस दलाचा उद्देश माननीय SP अमोल तांबे सर आणि ॲडिशनल SP श्री मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण लातूर शहर पोलीस हे तत्परतेनं जे चोरीच्या घटना आहेत आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहेत ते ओपन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहेत। विविध बंदोबस्त असतील तरीही तशा परिस्थितीमध्ये तात्काळ गुन्हे उघडकीस आणण्याकडेच आमचा भर आहे आणि या गुन्ह्याचा उकल करून जे इतर 16 मोबाईल निष्पन्न करण्यात आलेले आहेत ते मोबाईल ज्या कोणाचे चोरीला गेलेले आहेत त्यांची नावे निष्पन्न करण्याचं काम चालू आहे आणि त्यांचे देखील त्या अनुषंगाने तक्रार नोंदवून पुढील कारवाई MIDC पोलीस स्टेशनकडून आम्ही करून घेत आहोत।